प्रेज गॉड. मी पास्टर रोहन माने पुन्हा एकदा तुमच्या समवेत परमेश्वराचे वचन घेऊन आलो आहे. आज पुन्हा एकदा आपण काही महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, शिकणार आहोत एकत्र. पवित्र शास्त्र काय सांगत आहे या विषयाबद्दल. पण त्याआधी आपण प्रार्थना करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, आमचं मन, आत्मा, विचार सर्व काही तुझ्या स्वाधीन करतो पिता. हे शरीर देखील पिता हर एक दुष्ट आत्म्याच्या कामांना मी बांधतो. पवित्र आत्मा आमचा शिक्षक हो, आम्हाला तू शिकव, सत्यापर्यंत घेऊन जा. आज्ञापालन करणारे मन तयार कर, सत्याला स्वीकारणारे मन तयार कर. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. देवाची स्तुती असो. आज आपण अभ्यास करणार आहोत मोहाविषयी. मोह म्हणजे नेमकं काय आहे, मोहामुळे काय नुकसान होते, विनाशाकडे जाणारे हे पहिले पाऊल आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कसे आकर्षित करते, या सर्व गोष्टींचा आज आपण चर्चा करणार आहोत, विचार करणार आहोत. आणि आपल्या बरोबर आपण आपले पवित्र शास्त्र घेऊया, आपली वही पेन घेऊन बसूया आणि जे काही देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे तुम्ही लिहून घ्या. बघा, मोह फक्त पाप करण्याचा तो मोह नसतो प्रियानो. आपलं मन, आपली इच्छा आणि आपल्या विश्वासावर होणारा एक आध्यात्मिक तो अटॅक आहे, हल्ला येतो. सैतान कधीच डायरेक्ट नाश करत नाही, तो त्या नाशाची सुरुवात एका मोहापासून करतो. बायबलमध्ये आम्ही पाहतो, आदाम आणि हवा, दावीद, यहुदा असे अनेक इतर लोक पतन पावले. ते अचानक पतन पावले नाहीत. त्यांची पडझड एका छोट्याशा बीजापासून सुरू झाली. सर्वात आधी त्यांचा नाश करण्याची योजना सैतानाने केली नाही. हळूहळू तो त्यांना मृत्यूच्या दरवाजापर्यंत, शापाच्या दरवाजांपर्यंत घेऊन जात आहे. बघा, मोहामध्ये सगळ्यात धोकादायक काय आहे तर सुरुवातीला ते अजिबात चुकीचं वाटत नाही. ते अनेकदा योग्य, आकर्षक, फायदेशीर, काहीही नुकसान न करणार असं वाटतंय. पण त्याचा शेवट आमच्या आध्यात्मिक जीवनावर, आमच्या शारीरिक विनाशामध्ये देखील होतो प्रियानो. आणि तेव्हा हे खूप घातक होते. मोह म्हणजे नेमकं काय आहे? देवाच्या इच्छेपासून दूर जाऊन स्वतःच्या इच्छेला आणि सैतानाच्या सजेशनला, सूचनेला स्वीकारण्याचा अंतर्गत किंवा एक बाहेरून एक दबाव असतो प्रियानो. त्याला म्हणतात मोह प्रियानो. एक दबाव क्रिएट केला जातोय, निर्माण केला जातोय की जिथं तुम्ही देवाची इच्छा सोडून जाऊन तुम्ही स्वतःची इच्छा पूर्ण करावी. प्रलोभन म्हणजे पाप नाही, पण त्याला जेव्हा तुम्ही स्वीकारता आणि त्याप्रमाणे करता तेव्हा ते मला पापाकडे घेऊन जाते. आणि तुम्हाला माहितीये, मोह नेहमी संशयापासून सुरू होतो. परमेश्वर जे काही या पृथ्वीवर आम्हाला करायला सांगत आहे त्याच्याविषयी आधी संशय निर्माण करणं. सैतान आधी आमच्या कृतींवर हल्ला करत नाही, तो देवाच्या वचनावर आणि देवाच्या चांगुलपणावर आम्हाला संशय निर्माण करतोय. खरोखर हे असे आहे काय? हालेलुया. म्हणून पास्टर ओस्वाल्ड चेंबर्स काय म्हणतात, सैतानाचं पहिलं शस्त्र म्हणजे शंका आहे आणि पाप हे त्याचं दुसरं शस्त्र आहे. पण पहिलं काय? शंका. जेव्हा परमेश्वर आम्हाला कोणती तरी आज्ञा सांगतो त्यावेळेला आम्हाला त्याच्यावर संशय घेतला नसला पाहिजे. ते आहे तसं पाळलं पाहिजे. त्याच्यामध्ये असणारे आशीर्वाद आम्हाला नक्की मिळतील. पण आधी आम्ही काय करतो? आधी आम्ही ते पाहत नाही, आधी आम्ही संशय घेतो आणि मग आमची पावलं आपोआप पापाकडे वळतात. एदेन बागेमध्ये हाच खेळ, एदेन बागेमध्ये आदाम आणि हवे बरोबर खेळला गेला. खरंच तुम्हाला असं सांगितलंय? त्या दोघांना ऐकलं असं वाटलं. याची रिॲक्शन, याच्या फेसचे जे काही रिॲक्शन आहे ते खूप वेगळं आहे. याच्या चेहऱ्यावर असं वाटलं की आम्हाला काहीतरी फसवलं वाटतं देवाने. आणि मग ते लगेच म्हणतो, होय असं सांगितलंय का? तुला काय म्हणायचंय? आणि मग तो पुढे सांगतोय, अरे असं काही नाहीये, तुम्ही उलट हे फळ खाल्लं तर तुम्ही त्याच्यासारखे होताय, म्हणून तो तुम्हाला सांगेन झालाय, हे खा. म्हणून संशय निर्माण करण्याचं काम केलं. देवाला खरंच माझी काळजी आहे काय? काही लोक या संशयामध्ये. हालेलुया. माझी काळजी देवाला आहे काय? सैतान काय म्हणते, नाही नाही, तुझ्यासारखे किती लोकांकडे तो कोणाकोणाकडे लक्ष देईल. नाही प्रियानो, आज मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्या प्रत्येकाकडे त्याचं वैयक्तिक खूप बारीक लक्ष आहे प्रियानो. आमेन. बघा, आमच्या प्रत्येकाला असे वाटते की त्याचे लक्ष नाही. संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हवेला देखील संशय निर्माण झाला. हालेलुया. आम्हाला कधी कधी वाटतंय
मी फक्त प्रश्न विचारतोय, नका विचारू. जेव्हा परमेश्वराचे वचन आमच्याकडे थेट आले, असे का तसे का, नका विचारू. कारण परमेश्वराचे वचन आमच्या पावलांसाठी दिवा आहे. ते आहे तसे स्वीकारा, त्याच्यामध्ये काही खोट नाहीये. संशयाचा सामना सत्याने करा. जेव्हा तुमच्या मनामध्ये असे संशय येतात, त्यावेळेला देवाच्या वचनानेच त्याचा प्रतिकार करा. स्तोत्र 1 मध्ये काय म्हणते, देवाच्या वचनात आनंद मानणारा स्थिर राहील त्या झाडासारखा, ज्याची पानं कधी कोमजत नाहीत. हालेलुया. काही लोक म्हणतात प्रश्न विचारणं काही चुकीचं नाही. कुठे प्रश्न विचारला पाहिजे, कुणाला प्रश्न विचारला पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही परमेश्वरला, आपल्या विधात्याला, आपल्या निर्माणकर्त्याला प्रश्न विचारू शकता काय? लक्षात घ्या, त्याने जग निर्माण केलं, त्याने तुमची जडणघडण केली, त्याने तुम्हाला आजपर्यंत विश्वास राहून इथपर्यंत आणलं, आणि आता तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या अविश्वासामुळे येते म्हणून प्रश्न विचारणार. हालेलुया. बघा, सापाने देवाच्या शब्दात बदल करून हवेला फसवलंय. तो देवाच्या वचनाचा विपर्यास करून काहीतरी त्याच्यामध्ये विसंगती तयार करून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल. देवाच्या वचनाचा अभ्यास ज्या लोकांना नसतो ते फसवले जातात. ज्यांना देवाचं वचन नीट माहितीये ते फसवले जात नाहीत. बघा, देवाला ओळखतो कुठे आम्ही देवाचं वचन वाचतो तेव्हा. ती संशयात पडली, येशूने वाळवंटात वचनाने उत्तर दिलं. बघा, तुम्ही संशयात पडू शकताय किंवा तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये वचनाने उत्तर देऊ शकताय. आज आमच्या समोर एक प्रश्न आहे की मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतोय की मला जे वाटतंय त्याच्यावर. हालेलुया. दुसरी गोष्ट, मोह नेहमी चांगल्या गोष्टींचा गैरवापर करतो. सैतान नेहमी वाईट गोष्ट कधीच वापरत नाही, तो चांगल्या गोष्टीचा चुकीच्या मार्गाने वापर करतो. ओके. आता बघा, भूक लागणं वाईट नाही. येशूला देखील भूक लागली होती, पण दगडाची भाकर करण्याचा मोह देवाच्या वेळेपेक्षा स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी होता. म्हणून म्हटले, भूक लागली तर खा ना, मग तुझ्याकडे ताकद आहे, त्या ताकदीचा उपयोग कर. तुझ्याकडे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा उपयोग करून या धोंड्याच्या भाकरी करायला खा की, यात काय वाईट आहे? दिसताना असं वाटतंय काहीच वाईट नाही आहे. पण प्रियांनो, प्रॉब्लेम हा आहे की देवाची इच्छा आहे की तुम्हाला कधी भाकर द्यायची, त्याच्या वेळेची प्रतीक्षा करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. तुम्हाला समजत आहे का? बघा, म्हणून ना एक पास्टर बोललेले मला आठवते की सैतान नवीन आनंद निर्माण करू शकत नाही, तो देवाने दिलेल्या आनंदालाच विकृत असे बनवतो. त्याला देण्यासाठी त्याच्याकडे काहीच नाहीये. आणि जे काही चांगलं आहे, ओके, म्हणून म्हणतो ना आपण कधी, काही चांगलं करू शकत असाल तर वाईट तर करू नका ना किमान, असे म्हणतोय ना. आमचे गैरसमज काय होतात, हे चांगलं आहे की, ही आयडिया चांगली आहे की, याच्यात एवढं वावगं काय, मग चुकीचं कसं काय म्हणताय बरं तुम्ही? प्रियानो, काही गोष्टी आम्हाला सुरुवातीला कळत नाहीत, त्या सगळ्यात शेवटी कळतात. शमशोनला दलीलावर प्रेम झालं होतं. त्याला असं वाटलं तो तिच्याशी लग्न करेल, तो तिच्याबरोबर संसार थाटेल, त्यांना खरोखर आपली मुलं होतील, ते देवाच्या इच्छेला पूर्ण करतील. पण दलीला परमेश्वराकडून नव्हती. दलीलाचा मोह होत आहे, कारण ती सर्व स्त्रियांमध्ये खूप सुंदर आहे. वावगं काय आहे की परमेश्वराने दिलेला, पाठवलेला जोडीदार बरोबर लग्न करणं. इथे काय, फक्त जोडीदार म्हणून लग्न नाही करायचं, परमेश्वराने पाठवलेला जोडीदार. योग्य गोष्टी चुकीच्या मार्गाने करणं चुकीचं होतंय प्रियानो. कम ऑन, यू अंडरस्टँड? प्रत्येकाला समजत आहे? देवाच्या वेळेनुसार आहे काय कधी कधी बघायला पाहिजे. एसावानं काय केलं, भूक लागली आहे म्हणून आपला जन्मसिद्ध हक्क विकला. अहो, त्याला भूक लागली होती हो. अहो, त्याला भूक लागली म्हणून तुम्ही काहीही विकणार काय? भूक लागली म्हणून तुमचे आशीर्वाद विकणार तुम्ही? सैतान याच गोष्टींचा उपयोग करताय. येशूला पण भूक लागली होती ना, पण त्याने काय केलं, आज्ञाधारकता निवडली असं म्हटलेलं आहे. हालेलुया. आज्ञाधारकता निवडली आणि त्याने परमेश्वराला खुश केलं. हालेलुया. आमेन. बघा, आमच्या प्रत्येकाला हे समजणं गरजेचं आहे. खरोखर परमेश्वराला मी धन्यवाद देतो की परमेश्वर आज आमच्या बरोबर बोलत आहे. मी देवाच्या देणग्यांचा योग्य उपयोग करताय की मी याचा गैरवापर करताय, हे आम्हाला समजलं पाहिजे. हालेलुया. पॉइंट नंबर 3, मोह आधी आमचे मन जिंकते आणि मग जीवन जिंकते. बघा, त्याचं बीज आधी आमच्या मनात टाकले जाते आणि मग ते सर्व गोष्टींचं वर प्रभुत्व करायला लागते. हालेलुया. आधी ते आमचं मन जिंकते प्रियांनो.
प्रत्येक पाप मनात सुरू होते. कुठे होते? आणि पापाला जर त्याच वेळेला मारलं नाही तर ते पाप तुम्हाला मारतं. हालेलुया. मला ती गोष्ट आठवते का? एका व्यक्तीने लहानपणी आपल्या घरामध्ये एक साप आणला होता आणि त्या सापाला तो पाळत होता. तो मुलगा जसा मोठा होत होता तसा तो साप देखील मोठा होत होता. एक दिवशी त्या सापाची ओरिजिनल साईज जेव्हा तो मोठा मॅच्युअर साप झाला तेव्हा तो 7 दिवस एक दिवशी जेवायचं त्यानं बंदच केलं. या मुलग्यानं त्याला डॉक्टरकडे घेऊन गेला आणि डॉक्टरांना सांगितलं की हा जेवत नाही, काही खात नाही माझा अजगर, मी याला लहानपणापासून पाळलाय, मी याला घेऊन झोपतोय, मी याला घेऊन जेवतोय आणि आजकाल काय तो खाईन झालाय. डॉक्टर म्हणाले, काही गोष्टी त्यांनी निरीक्षण केल्या आणि निरीक्षण केल्यानंतर ते काय म्हणाले, आता हा तुमच्या शरीराच्या साईजचं जागा आपल्या पोटामध्ये करत आहे, लवकरात लवकर याला वन खात्याकडे सोपवा, नाहीतर हा साप तुम्हाला गिळण्यासाठी उपाशी राहत आहे. याच्या शरीरामध्ये तुमच्या आकाराची जागा तो शिल्लक करत आहे, जे काय खाल्लंय तो मुद्दाम उपाशी राहत आहे, लवकरात लवकर याला सोडून या जंगलामध्ये. पापाला जर आम्ही मारले नाही, पाप आम्हाला मारेल. लक्षात घ्या, बायबलमध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जिथं आम्हाला कळतं की पाप किती भयंकर आहे. दावीदने पहिल्यांदा पाहिलं आणि मग त्याने ती इच्छा केली, मग त्याने ते पाप केलं. म्हणून आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की खरोखर आमचा परमेश्वर आम्हाला कितीतरी गोष्टींचं सूचना देत आहे की आम्ही कसे जगायला पाहिजे, कसे असायला पाहिजे. हालेलुया. बघा, दावीदाने लांबून बघितलं त्या स्त्रीला आणि त्या स्त्रीला बघून त्याने एक इच्छा केली की तिला बोलवायला पाहिजे आणि मग त्याने त्याला बोलवलं. आमचे गैरसमज काय होतात, मी फक्त विचार तर करतोय, मनातल्या मनात करतोय, हाताने कुठे काय केले नाही. प्रियानो, हे बीज आहे, त्या बीजाला पेरू द्यायचे नाहीये. आमच्या मनाचे संरक्षण जीवनाचा उगम आहे. तू तुझ्या सगळ्या जीवनातल्या बाकीच्या कोणत्याही संरक्षण करण्याच्या योग्य वस्तूंपेक्षा वचन सांगते तुझ्या हृदयाचं अधिक रक्षण कर म्हटले. का? कारण त्यात जीवनाचा उगम आहे, तिथं कोणाला बीज पेरू द्यायचं नाहीये. प्रियानो, हालेलुया. बघा, सगळे बाकीचे लोक युद्ध लढण्यासाठी गेले आणि दावीद मात्र राजवाड्यात राहिलाय. त्याचं कॉलिंग काय आहे, त्याचं काम काय, त्याला राजा का बनवलेला आहे? त्याला राजा युद्ध लढण्यासाठी बनवलेला आहे, पण राजा घरी आहे, बाकीचे सगळे युद्धावर गेलेत. आणि म्हणून मी तुम्हाला यावेळेला सांगू इच्छितो की मनात येणाऱ्या विचारांची तपासणी करा. कदाचित तुमच्या जीवनावर एक महान अभिषेक असेल, तो अभिषेक तुमच्या जीवनातला मोह काढून घेत असेल. प्रियान, हालेलुया. तो मोह तुमच्या जीवनातल्या त्या महान कामांना बंद करणार असेल. हालेलुया. म्हणून येशूने देखील प्रत्येक विचार जो काही लोकांकडून यायला लागलाय, स्वतःच्या मनात यायला लागलाय, त्या प्रत्येक विचारावर वचनाने त्याने विजय झाला. पडणारे अनेक लोक असतात, पण तुम्ही उठणारे लोक व्हा बना. प्रियांनो, आमेन. माझे मन परमेश्वर नियंत्रित करतोय की माझ्या इच्छा मला नियंत्रित करतात, हे आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हालेलुया. बघा, पुढचा मुद्दा हा आहे की मोह नेहमी तात्पुरता आनंद दाखवतोय, पण कायमची किंमत मोजायला देखील लावते. हालेलुया. कितीतरी लोक आहेत आज आमच्या जीवनामध्ये, मी बघितलेलं आहे. कधी कधी मी बघतो माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, त्यांनी थोड्या वेळेसाठी एखाद्या गोष्टीचा खूप एन्जॉय घेतला, पण त्याच्यानंतर त्याची ती किंमत अजूनपर्यंत भोगत आहे. सैतान नेहमी फायदा दाखवतो, परिणामांना लपवून ठेवतो. सुरुवातीला प्रत्येक पाप आनंददायी वाटते. यहुदाला ती 30 चांदीची नाणी इतकी त्याला खुश करून टाकलं त्या नाण्यांनी, पण त्याला माहित नव्हतं की कायम स्वरूपी त्याचा नाश 30 नाण्यांसाठी. कारण सैतान जे काही आम्हाला मोह म्हणून देतो त्याच्या बदल्यात तो आमच्या जीवनाची किंमत घेतो. यहुदाला वाटले तो येशूला विकत आहे 30 नाण्यांसाठी, पण यहुदाने स्वतःला सैतानाला विकले होते. प्रियानो, म्हणून सैतानाने त्याच्यावर कब्जा केला आणि म्हणाला, आत्महत्या कर, तुला जगण्याचा अधिकार नाहीये. आणि त्याने आत्महत्या केली. कसे तो फसवत आहे बघा. हालेलुया. आमेन. कधी कधी आम्हाला वाटतंय एकदाच करतो, फक्त एकदा नाही. ते बीज एकदा पेरलं की त्याचं मूळ तुम्हाला काढता येत नाही, कारण मुळं खूप खोल जातात. कुठल्याही झाडाचं मूळ आम्हाला कधीही काढता येत नाही, कारण ते खूप मुळावलं असतंय. एकदाच करतो, नाही म्हणजे नाही. प्रियानो, हालेलुया. क्षणिक आनंद सार्वकालिक नुकसान करून टाकेल. कशाला हवंय? म्हणून निर्णय घेण्याआधी शेवटचा विचार करायचा आहे. हालेलुया. मी तुम्हाला नेहमी सांगतो, आखानाने
चोरी केली. यहोशाफाटाच्या सैन्यांमधला एक होता आखान, याने चोरी केली आणि याला असं वाटलं की एवढं एवढंसं धन घेतलंय मी, मला कधीतरी लागेल म्हणून घेतलंय, ते घ्यायचं नव्हतं, जरासच घेतलंय, ते घ्यायचं नाहीये. पण सोन्याची काय चूक आहे, सोन्या नाण्यांची काय चूक आहे, ते तर फक्त धातू आहे. देव म्हणताय घ्यायचं नाही म्हणजे नाही. हालेलुया. यहुदाने देखील जो विश्वासघात केला, ती 30 चांदीची नाणी असो, 60 असो किंवा 60,000 असो, घ्यायची नाहीये ती. हालेलुया. सैतान तुम्हाला दाखवत असलेली प्रत्येक संधी एक सापळा आहे प्रियानो. परिणामांचा विचार करा, मोहांना ताब्यात ठेवा, जिंकले जा प्रियानो. हालेलुया. आमेन. आणि मी तुम्हाला सांगतो, मोह कधीही सामूहिकरित्या येत नाही. मोह नेहमी एकांतात वाढत असते प्रियानो. हालेलुया. म्हणून तुमची पब्लिक फिगर, तुम्ही पब्लिक मध्ये कसे राहता यापेक्षा तुम्ही एकांतात कसे आहात हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सैतानाला अंधार आणि गुप्तता खूप आवडते, कारण तिथं त्याला मनमानी करायला मिळते. हालेलुया. अनेक लोकांचं जीवन रात्रीच्या वेळेस नष्ट करण्यात आलंय प्रियानो. कारण बऱ्याच गुन्हे, बरेच इल्लीगल काम ही रात्रीची का होतात प्रियानो? कारण हे गुप्त पाप एकाकीपणात वाढते प्रियानो. ज्यावेळेला मी एकटे असतो तेव्हा ते वाढते. दावीद एकटा होता प्रियानो. हालेलुया. आपण कधी कधी म्हणतोय माझं वैयक्तिक जीवन आहे, मला प्रायव्हसी आवडते, मला एकटं राहायला आवडते. नाही प्रियानो, हे खूप म्हणजे खूप रिस्कचं काम आहे. जरी तुम्ही एकटे असला तरी देखील तुमच्या हृदयात देवाचं पाप, देवाचं पवित्रता, देवाचं भय असायला पाहिजे त्या पापापासून दूर जाण्यासाठी. हालेलुया. कारण गुप्त पाप मुख्यतः आजपर्यंत बघितलं की देवाला ते विसरतात प्रियानो. ओके. विश्वासू आणि आध्यात्मिक मित्र आमचे असायला पाहिजेत. एलिया एकटा पडला, सुरुवातीच्या मंडळ्या देखील एकट्या पडल्या होत्या, पण त्यांनी कधी पाप केलं नाही प्रियानो. हालेलुया. माझ्या जीवनात अशी कोणती गुप्त जागा आहे जी देवाला मी अजून अर्पण केलं नाही, हे बघा. हालेलुया. अजून एक गोष्ट, मोह नेहमी आमच्या आध्यात्मिक किंवा भौतिक यशानंतर येते प्रियानो. कशानंतर येते? यशस्वी झाल्यानंतर मोह येते. कारण तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय, पण तिथून तुम्हाला खाली पाडावं अशी सैतानाची इच्छा असते जेव्हा तुम्ही यशस्वी होताय त्यावेळेला. राईट. मोठ्या विजयानंतर मोठ्या परीक्षा येतात आणि मोह त्यातील एक आहे. हालेलुया. शल्मोन खूप म्हणजे खूप श्रीमंत, खूप टोकाचा श्रीमंत तो झाला, जगातील सर्वात धनाढ्य श्रीमंत झाला. त्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये काही स्त्रिया पाठवण्यात आल्या. येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर वाळवंटातली परीक्षा सुरू झाली. कळते, मी आता मजबूत झालोय, आता मला कोणी हलवू शकणार नाही, मला कोणी पाडू शकणार नाही असे म्हणतोय. पण वचन काय सांगते? ज्याला आपण उभे आहोत असे वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावं. हालेलुया. विजयानंतर एक नम्रता खूप आवश्यक आहे प्रियानो. हालेलुया. बघा, कर्मेल डोंगरावर एलियाने खूप मोठा विजय साधला, पण नंतर एलिया इजबेलला घाबरून एका ठिकाणी बसला पण होता. का? परीक्षा देखील सुरू होते. जितकं मोठं यश तितक्या परीक्षा. यश ज्यावेळेला मी मिळवतो, आम्ही यशस्वी जेव्हा होतो, त्याच्यानंतर मला अधिक प्रार्थना करायच्या आहेत, अधिक देवाजवळ जायचंय प्रियानो. आमेन. माझं यश मला देवाजवळ घेऊन जाणार पाहिजे, ना की माझ्या स्वतःवर घमंड करणार. आमेन. हालेलुया. आणखीन एक गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आणि तुम्हाला आवडणारी गोष्ट, आणि जी मलाही खूप आवडते, प्रत्येक मोहात परमेश्वर पळून जाण्याचा एक मार्ग नेहमी ठेवतो. कुणी आमेन म्हणेल? हालेलुया. प्रत्येक मोहात देव फक्त परीक्षा पाहत नाही, तो मार्ग देखील देतो. विश्वासणारा व्यक्ती कधीही असहाय्य राहत नाही, त्याला नेहमी सहाय्य मिळते प्रियानो. योसेफ पोटिफरच्या पत्नीपासून पळून गेला, त्याला सापडली जागा, त्याला सुचला तो मार्ग, त्याला सुचवण्यात आला तो मार्ग. मी काही करू शकत नव्हतो, काही लोक म्हणतात. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की मला काही करायला जमलंच नाही, माझ्या हाताच्या बाहेर परिस्थिती होती, मी काहीच करू शकत नव्हतो. नाही प्रियानो, हा एक बहाणा आहे प्रियानो, ही एक फक्त कारण आहेत प्रियानो. पण प्रियानो, तुम्ही मोहावर विजय मिळवू शकता प्रियानो. हालेलुया. आमेन. समजते तुमच्या प्रत्येकाला? आम्ही प्रत्येक जण, कारण मोहापेक्षा देवाची कृपा, देवाचे सामर्थ्य मोठे आहे प्रियानो. योसेफाच्या जीवन प्रवास पुढच्या तारणकर्त्याची छाया दाखवत आहे. बघा, योसेफाने सहन केलं त्याच्या जीवन प्रवासामध्ये, तो पळून गेला, त्याने मोहावर विजय मिळवला.
येशूने देखील मोहावर विजय मिळवला. आमेन, हालेलुया. बघा, जेव्हा कधी तुम्हाला मोह येतात तेव्हा सुटकेचा मार्ग देखील तिथं बाजूला असतोय. लगेच तो निवडायचा. तुम्हाला जास्त वेळ थांबायचं नाहीये प्रियानो, कारण परमेश्वरला आमच्याकडून हे हवंय. बघा, मोहाच्या वेळेला मी सुटकेचा मार्ग शोधतोय की कारण शोधतोय. काही काही वेळेस आम्हाला पाप करण्याची इच्छा असते, मार्ग असून आम्ही पळून जात नाही. आमच्याकडे वेळ असून सुद्धा आम्ही त्याचा उपयोग करत नाही. आम्हाला सोडवण्याचा किंवा सुटण्याचा मार्ग असतो, आम्ही सोडत नाही. हालेलुया. म्हणून मोहाचा प्रवास हा नेहमी असा आहे, आधी संशय, मग इच्छा, मग तडजोड, मग पाप, मग सवय लागते, मग गुलामी आणि मग विनाश. हालेलुया. समजत आहे? परंतु परमेश्वराचा मार्ग कसा आहे? आधी सत्य, मग त्या सत्यावर विश्वास करायचा, मग आज्ञापालन, मग पवित्रतेत वाढायचं, मग स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचं आणि मग विजय आमच्या बाजूने आहे. आमेन, हालेलुया. आज माझ्या जीवनात असं कोणतं लहानातलं लहान मोह आहे जे मला असं वाटतं की त्याचा काहीच फरक पडणार नाही, पण जर त्याला आज तुम्ही थांबवलं नाही तर उद्या माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये ते विनाशाचं कारण बनू शकतंय. म्हणून आम्हाला आज ते थांबवायचं आहे. हालेलुया. माझी आशा आहे की देव तुमच्याशी बोललेला आहे. यावेळेस मी प्रभूच्या नावाला धन्यवाद करतो की खरोखर या मोहावर आम्हाला विजय मिळवण्यासाठी पण प्रयत्न केला पाहिजे. या आपण मिळून प्रार्थना करूया आणि म्हणूया, प्रभूजी आम्हाला या मोहावर विजय दे परमेश्वर पिता. जिवंत परमेश्वर पिता, मी प्रार्थना करताय यावेळेस माझ्या समोर उभ्या असलेल्या प्रत्येक या व्यक्तीसाठी प्रभू तुझा अभिषेक यांच्यावर उतरून येऊ दे परमेश्वर पिता. राजा, आज जे काही तू यांच्याशी बोललायस राजा, त्या पहिल्या पापाबद्दल जे आदाम आणि हवेच्या द्वारे एदेन बागेमध्ये घडलं होतं परमेश्वर पिता, मी प्रार्थना करून आज या मोहाचे चक्र या लोकांच्या जीवनामधून मोडतो पिता. मी प्रार्थना करतो की त्यांनी तुझ्या वचनावर विश्वास करावा जे सत्य आहे. संशय करण्याऐवजी त्यांनी तुझ्याकडे यावं यासाठी तू मदत कर परमेश्वर पिता. खरोखर त्याची सवय त्यांना कधी लागू नये. त्यांच्यामध्ये ती इच्छा निर्माण होऊ नये की तुझ्या विरोधात जावं पिता. मी प्रार्थना करतो की त्यांना मोहांना ओळखायला तू मदत कर. त्यांना मदत कर की त्याच्यावर मात कशी केली जाईल. मी प्रार्थना करतो देवा, दिवसेंदिवस देवा तू दररोज आणि दररोज परमेश्वर पिता या मोहांना त्यांची ओळख तू यांना करू दे. सैतानाच्या मोहांना ओळखून वाट बदलायला तू यांना सहाय्य कर. मोशे सारखं देखील परमेश्वर पिता, देवा कितीतरी वेळेस परमेश्वर त्याला राग करण्याचा मोह झाला, त्याने राग नाही केला. योसेफाजवळ देखील अनेक संधी होती, पण त्याने तो पळून जाण्याचा निर्णय केला. असंच पळून जाण्यासाठी या लोकांना तू सहाय्य कर पिता. धन्यवाद करतो की आज आमच्या भक्तीमध्ये पवित्र आत्मा तू होतास म्हणून सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या. धन्यवाद करतो. मी तुझे खरंच गौरव करतो पिता. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू सो मच. आज पुन्हा एकदा तुमच्या बरोबर वचन शेअर करून मला खूप आनंद झाला. हाच संदेश आमच्या युट्यूब चॅनलवर देखील असेल, FGA चर्च कोल्हापूर. आणि तुम्ही संदेशांना फक्त ऐकू नका, इतरांपर्यंत ते पाठवत राहा. अनेक लोकांपर्यंत हे संदेश पोहोचू देत, जर तुम्हाला वाटतं की त्यांचं जीवन या संदेशाने बदलणार आहे. आमेन, हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद करो प्रियांनो. गॉड ब्लेस यू. पुन्हा भेटूया सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा.